नमस्कार. देशदूतच्या शनिवारच्या संवाद कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. पॅन्डेमिकच्या थर्ड वेव्ह मध्ये आहोत आपण. ओमिक्रॉनचा व्हेरियंट आहे, सगळीकडे पसरतोय, पण तसा आपण त्याचा अनुभव घेतोय. फारसं चिंतेचं कारण नाहीये, घाबरून जायचं कारण नाहीये, कारण की वीक असलेला हा व्हेरियंट ह्याच्यानी लोक पटापट बरे पण होत आहेत. आणि या सगळ्यांमध्ये जो प्रश्न आपल्या समोर उभा राहिला होता तो मुलांच्या शाळेचा. आणि नुकतंच आपल्या महाराष्ट्र राज्य शासनाने हा निर्णय घेतलाय की मुलांची शाळा ही सोमवारपासून सुरू होईल. एकंदरीतच आपण कोविडचा साधारण मार्च 2019 पासूनचा जर का हा काळ बघितला, मार्च 2020 पासूनचा जर का हा काळ बघितला, तर यामध्ये आपण असं बघतोय की सगळ्यात पहिले काय झालं तर मुलांची शाळा बंद झाली. आणि तेव्हा पहिली वेव्ह, सेकंड वेव्ह ही तितकीच इंटेन्स होती आणि त्याच्यामुळे मुलांना जपणं, ज्यांचं वॅक्सिन झालं नव्हतं सेकंड वेव्हच्या पिरियडमध्ये, हे अतिशय साहजिक होतं. पण या पूर्ण लॉकडाऊनच्या काळामध्ये मुलांनी जेव्हा ऑनलाईन स्कूलिंग केलं, हा अनुभव मुलांसाठीच नाही तर पालकांसाठी, शिक्षणासाठी आणि एकंदर समाजासाठी हा अनुभव अतिशय वेगळा होता. आपण याच्यासाठी तयार होतो का नव्हतो कदाचित माहित नाही, पण तरी सुद्धा आपल्याला त्याला सामोरं जावं लागलं आणि त्याच्यातूनच आपण शिकत गेलो. आज अशी परिस्थिती आली आहे की आता आपण आग्रह धरतोय की मुलांना आमच्या शाळेत येऊ द्यात. आणि हा आग्रह का धरला जातोय त्याच्याविषयी आज आपण बोलणार आहोत. एकंदरीत मुलांचं या पिरियडमध्ये झालं काय आहे हे आपण बघणार आहोत. देशदूतच्या वृत्तपत्रातनं आणि देशदूत.com या डिजिटल माध्यमातनं आम्ही वारंवार आपल्यापर्यंत हा विषय वेगवेगळ्या अंगाने घेऊन आलेलो आहोत. आम्ही पालकांच्या दिशेने, मुलांच्या विषयी सायकॉलॉजिस्टची, तज्ज्ञांची मतं घेऊन, शिक्षकांची मतं घेऊन याच्यावर चर्चा घडवून आणल्यात आणि अगद्या वेगवेगळ्या सिरीज याच्यावर आम्ही तुमच्यापर्यंत हा अतिशय महत्वाचा मुलांच्या भवितव्याचा विषय असल्याने आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो. देशदूत या एकंदरीत प्रश्नाकडे अतिशय जागरूकतेने आणि अतिशय संवेदनशील बघतंय आणि म्हणूनच आजचा हा कट्टा. या कट्ट्यामध्ये माझ्याबरोबर सामील होत आहे गुंजन कुलकर्णी, ज्या सायकॉलॉजिस्ट आहेत, मानसोपचार तज्ज्ञ आहेत. नमस्कार गुंजनताई आणि तुमचं स्वागत नमस्कार. आहे या चर्चेमध्ये. आपल्या बरोबर आहेत नंदा पेटकर मॅडम. मॅडम या रंगूबाई जुन्नरे हायस्कूलच्या प्रिन्सिपल आहेत. मॅडम तुमचंही स्वागत आहे या चर्चेमध्ये. आपल्या बरोबर रिद्धी सारडा आहेत, या लेखिका आहेत आणि आज पालक, 2 मुलांच्या पालक म्हणून त्या आपल्या बरोबर सामील झाल्या आहेत. रिद्धी तुमचंही स्वागत आहे या चर्चेमध्ये. आणि आपल्या बरोबर आहेत डॉक्टर राजेंद्र कुलकर्णी, हे पेडियाट्रिशियन आहे, IMA महाराष्ट्राचे ते पदाधिकारी आहेत आणि वारंवार मुलांच्या वॅक्सिनेशन बाबत किंवा एकंदरीत मुलांच्या मनस्थितीबाबत त्यांनी वृत्तपत्रांमधनं लेखन केलेलं आहे या कोविडच्या काळात. सर तुमचंही स्वागत आहे या चर्चेमध्ये. नमस्कार मॅडम. नमस्कार. सर तुमच्यापासूनच सुरू करूयात. असं बघूयात की सध्याची ही कोविडची जी परिस्थिती आहे याच्यामध्ये मुलं कुठे आहेत आणि आपण ही परिस्थिती आणि मुलं असं कसं बघावं? सध्याच्या परिस्थितीत तिसरी लाट चालू झालेली आहे. त्याच्या पीकवर कदाचित किंवा पीकच्या जवळ, म्हणजे खालून वरती जाण्याच्या जवळ आपण आहोत. आत्ताच्या परिस्थितीत मुलं खूप जास्त प्रमाणात बाधित होताना दिसत आहेत. हा अंदाज होताही कारण बऱ्यापैकी जेव्हा लॉकडाऊन चालू होतं पहिल्या 2 लाटांच्या वेळेला, तेव्हा मुलं अतिशय स्ट्रिक्टली घरात होती, ऑनलाईन स्कूल होती. पालक स्वतःची जेवढी काळजी घेत नाहीत तेवढी मुलांची घेतात, ही नक्की स्वागतार्ह गोष्ट आहे. त्यामुळे मुलं बाहेरच पडत नव्हती आणि त्यामुळे बाधित होत नव्हती. पण आता बऱ्यापैकी मुवमेंट सगळीकडे सुरू झाली आहे. मध्यंतरी जेव्हा खूप प्रचंड प्रमाणात केसेसचा नंबर कमी झाला होता, तेव्हा सगळीजण डिसेंबरमध्ये क्रिसमस वेकेशनला फिरून आली. लग्न, श्राद्ध, मुंज सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. त्याच्यामुळे मुलांचा नंबर वाढला आहे. परंतु त्यात एक सगळ्यात चांगली गोष्ट अशी आहे की सगळी बहुतांश मुलं ही अत्यंत सौम्य आजाराने बाधित आहेत. म्हणजे ऍक्च्युली सध्या तर असं होतंय की 1-2 दिवस ताप येतो, पहिल्या 3 दिवसात टेस्ट आपण करत नाही कारण ती फॉल्स निगेटिव्ह येण्याची शक्यता असते म्हणून. आणि मग तिसऱ्या दिवशी जेव्हा आपण स्वाब पाठवतो टेस्ट पॉझिटिव्ह होते, पण त्याच्यानंतर बाळ छान झालेलं असतं. खूप कमी मुलांना हॉस्पिटलायझेशन लागतं
आणि अगदीच जर दुसरा काही आजार, सहव्याधी आपण ज्याला म्हणतो, ओबेसिटी असेल, एखाद्या मुलाला किडनीचा आजार असेल, हृदयाचा असेल किंवा एखादं काही कॅन्सर असेल, अशा पद्धतीची जी मुलं असतात त्यांनाच हा आजार सिरियस कंडिशन मध्ये नेऊ शकतो. अदरवाईज बरीचशी मुलं फक्त घरीच ट्रीटमेंट देऊन बरी होतात. त्यामुळे आता सध्याच्या परिस्थितीत मुलं बाधित भरपूर होत आहेत, परंतु खूप काही घाबरून जाण्यासारखं, पॅनिक होण्यासारखं काहीच नाहीये. 2 ते 3 दिवसात अत्यंत कमी औषधात, म्हणजे मी तर म्हणेल की फक्त पॅरासिटामॉलचं औषध गरज लागेल तेव्हा दिलं तरी मुलं बरी होतात. आणि त्यांना फक्त मॉनिटरिंग 2 दिवस करावं लागतं, बाकी काही विशेष नाही. त्यामुळे ह्या बॅकग्राऊंडवर आपल्या आजच्या विषयाला धरून जर माझं तुम्ही, म्हणजे कदाचित मी एक्सपेक्ट करतो पुढचा प्रश्न आणि त्याचं उत्तर देऊ, की शाळा सुरू करायला काहीही हरकत नाही. किंबहुना मी स्वतः तर शाळा ऑगस्ट पासूनच चालू कराव्यात अशा मताचा होतो. मागे आपला एका संवाद कट्ट्यात मी होतो आणि हे वेगवेगळ्या व्यासपीठांवरून पण मी मांडलं होतं. तर काही विशिष्ट काळजी घेऊन, कारण हे राहणार आहे, ही पॅन्डेमिक आहे, ही पॅन्डेमिक कालांतराने एंडेमिक सिच्युएशन मध्ये जाईल. म्हणजे जसा डेंग्यू इथे आला आणि स्थिरावला, आपण त्याच्याबरोबर राहायला शिकलो, स्वाईन फ्लू आला आणि स्थिरावला, आपण त्याच्याबरोबर जगायला शिकलो, तसाच हा पण आजार येणार आहे, स्थिरावणार आहे, आपण त्याच्याबरोबर जगणार आहोत, जगायला हवं. फक्त शाळेमध्ये ह्याची काळजी घेतली गेली पाहिजे की जे काही स्टाफ आहे, टीचिंग असेल, नॉन टीचिंग असेल, तो वॅक्सिनेटेड असावा. सगळ्या शाळांचं व्हेंटिलेशन चांगलं असावं आणि शक्यतोवर अगदी बारीक सर्दी खोकला जरी कोणाला असेल तरी त्याला शाळेत येण्यापासून, भले तो विद्यार्थी असू दे नाही तर स्टाफ मेंबर असू दे, त्यांना येऊ देऊ नये. सोशल डिस्टन्सिंग शाळेमध्ये जेवढं पाळता येईल, एका बेंचवर एकच मुलगा किंवा अल्टरनेट बेंचवर असे पण करता येईल. खूप जास्त प्रमाणात जर केसेस राहिल्या तर कदाचित 50% ऑनलाईन 50% ऑफलाईन मुलं असं सुद्धा करता येऊ शकतं. म्हणजे एक 50% सोमवार मंगळवार बुधवार शाळा अटेंड करतील, गुरुवार शुक्रवार शनिवार बाकीचे शिफ्ट करतील. अशा पद्धतीने शाळा नक्कीच करू शकते. अगदी खरंय. पेटकर मॅडम, जसं आता डॉक्टर साहेब म्हणतायत की शाळा सुरू करायला हरकत नाही आणि आपण त्या निर्णयापर्यंत आलो, शाळांची काय तयारी झाली आहे आता? काय तयारी शाळा केली आहे? तुम्ही तुमच्या शाळेत कशी तयारी केलेली आहे मुलांना परत शाळेत शिकवण्यासाठी? The school has done all the school is following all the SOPs given by the government. आमच्या सोसायटीने आम्हाला खूप सपोर्ट केले. आमच्याकडे सॅनिटायझेशन झाले, क्लिनिनेस झाले, क्लासरूमचे जाळं काढून झालेले, आम्ही मार्किंग केले ग्राउंडवर, सोशल डिस्टन्सिंग. म्हणजे मुलं जेव्हा येतात, आता सध्या प्रिलिम्स सुरू आहे, आम्ही येतानाच त्यांचं सगळं ऑक्सिमीटर रिडिंग, टेम्परेचरचं रिडिंग रेकॉर्ड करतो, डेली अटेंडन्स घेतोय. आम्ही कन्सेंट लेटर घेतले पालकांकडून, काही प्रॉब्लेम आहे का हे विचारतो पालकांना. मुलांचं प्लस पालकांचं काउन्सिलिंग होत राहते आणि वी आर ऍट द स्कूल लेवल. आम्हाला पण आनंद होत आहे की मुलं परत शाळेत येतील, कारण मध्ये जेव्हा सुरू झालं होतं तेव्हा रिस्पॉन्स खरंच वाढत गेला होता, पण तो 70-80% पर्यंत आला होता. एक गोष्ट याच्यात मी सांगू इच्छिते की मुलं देवर आउट विथ एनर्जी, म्हणजे आम्हाला एवढं बरं वाटलं का ते मेंटल स्ट्रेस किंवा आयसोलेटेड झाले होते, त्याच्यातून ते बाहेर आले होते, त्यांचे फ्रेंड्स त्यांना भेटत होते, त्याला टीचरांशी बोलणं सुरू केलं होतं. स्लो डाऊन होते अगोदर, पण आता कुठेतरी त्यांची एनर्जी फ्लो बॅक येत होती. आणि अभ्यास सुद्धा पिकअप करत होते मुलं, कारण आम्ही अगोदर असं बघितले तर द चिल्ड्रन हॅव गॉन इन टू टेरिफिक लॉस ऑफ स्टडीज अँड इंटेलेक्च्युअल डेव्हलपमेंट. सायकोलॉजिकली तर ते डिस्टर्ब आहे, पण अभ्यासात पण कुठेतरी पाठीमागे पडलेले आहे आणि आपल्याला याच्यावर खूप काम करायचंय. We have to give them academic, intellectual, psychological support, and we at Rangubai Jupari are trying to give all sorts of support, help. आमच्या टीचर्स खरंच 100% देतात ते, ऑनलाईन ऑफलाईन अभ्यास घेतात. जेव्हा इथे आपला ऑफलाईन 50%, जसं सरांनी सांगितलं, आपल्याकडे पण रोटेशन मध्ये 50% डेली मुलं येतात. रोटेशन वाईज दे आर कमिंग. सोशल डिस्टन्सिंगचे नॉर्म्स आम्ही पाळतो. एका बेंचवर एक मुलं आहे. आता तर प्रिलिम्सला आम्ही एका बेंच ऑल्टरनेटिव्ह बेंचला बसवलेले, एक बेंचला मुलगा आहे, मग दुसरा बेंच वेकंट आहे, मग थर्ड बेंचला. एवढं म्हणजे वी आर मेंटली प्रिपेअरिंग द चिल्ड्रन that now it's the time that you should come out and be very confident. Take your care, take your family's care, take the care of the society. This is what are we teaching.
You're all Yes, ma'am. ready and planned with that. Yes, yes, yes. Riddhi, let me come to you, Riddhi ji, ki what are you as a parent looking into this situation? Are you ready to send your kids to the school, and are you convinced that all kind of care can be taken when your children are going to go out? हाँ जी वैशाली मैडम, मुझे लगता है कि बच्चों को खुद को स्कूल जाने का बहुत मन है, वो अपने फ्रेंड्स को मिस करते हैं, प्लस जो घर पे बैठ के जो पढ़ाई होती है उस लेवल की नहीं हो पाती। इसलिए नहीं कि टीचर्स ट्राई नहीं कर रहे, इसलिए कि बच्चों की तरफ से वो सीरियसनेस नहीं आ पाती है। प्लस जब क्लास में बैठ के इतने सारे बच्चों के साथ में वो कॉन्सेंट्रेटेड कुछ करते हैं, उसका रिजल्ट ही कुछ अलग होता है। तो मुझे और बच्चों के भी, मतलब दोनों बच्चों को और जितने भी बच्चों से मैं मिलती हूँ, सब अब बहुत एक्साइटेड है कि स्कूल जाएं। इनफैक्ट अभी बीच में स्कूल शुरू हो गया था, उसके बाद में वापस बंद हुआ, तब बच्चे बहुत डिसअपॉइंटेड थे। और उस पीरियड में जब वो स्कूल जाते थे, उनके स्कूल में सारे प्रिकॉशंस ले रहे थे। तो इट इज पॉसिबल, बिल्कुल पॉसिबल है, बच्चों के लिए भी अच्छा है, उनके लिए भी अच्छा है। गुंजनजी, काय तुम्ही बघताय या सगळ्या सिच्युएशनकडे, की एकंदरीत जसं मगाशी मॅडम म्हणाले आणि रिद्धीजी पण म्हणतायत की त्याचे मुलं येऊ नका, घरी थांबा, शाळेत एकंदरीत या सिच्युएशनला कसे अडॅप्ट करतायत, किंवा आपल्याला त्यांच्या एकंदरीत मेंटल ग्रोथच्या बाबत इथून पुढे काय काळजी घ्यायला लागणार? हो, गेल्या 2 वर्षाच्या या पॅन्डेमिक काळामध्ये आपण खरं तर एक ऍज ह्युमन बिईंग्स वी आर व्हेरी अडॅप्टेबल. आपण बऱ्याचशा चेंजेसशी नेहमी अडॅप्ट करत असतो आणि मुलंही काही त्याला ती पण ऑफलाईन एज्युकेशन, ऑनलाईन एज्युकेशन, वेगवेगळ्या पद्धतींनी घरामध्ये राहायचं, आयसोलेट व्हायचं आहे, या सगळ्या गोष्टींची, किंवा वर्क फ्रॉम होम आहे, किंवा काही घरामध्ये पालक डॉक्टर आहेत तर त्यांना बाहेर जायला लागतं, तर ते मुलांना पहिल्या वेव्हच्या ह्याच्यामध्ये की ते मुलांना जवळ घेऊ शकत नाहीत, या सगळ्या सिच्युएशनशी मुलांनी चांगलं अडॉप्ट केलेलं आहे. ते सगळ्यामध्ये खूप जास्त चांगल्या प्रकारे ऍडजस्ट झालेली आहेत. आणि त्यांच्या मनामध्ये, जसं रिद्धी म्हणाली, की त्यांच्या मनामध्ये शाळा सुरू व्हायला हवी, मित्रमंडळींना भेटायचं आहे, ही उत्सुकता आणि ही त्यांच्या मनामध्ये ती एक एनर्जी त्यांच्याकडे आहे. तर त्यामुळे ती सगळी त्याच्यामध्ये दे आर लुकिंग फॉरवर्ड टू इट. मॅडम जसं म्हणाल्या, पेटकर मॅडम, की मुलांचं अकॅडमिक नुकसान खरंच झालेलं आहे. कारण जरीही सगळ्या शाळांनी प्रयत्नपूर्वक ऑनलाईन शाळा चालू ठेवली होती, ऑनलाईन क्लासेस घेतले होते, पण तरी सुद्धा वर्गामध्ये जे एक चॅलेंजिंग वातावरण असतं, वर्गामध्ये जे कॉम्पिटिशन असते, ज्याच्यातून मुलं जास्त शिकतात, किंवा एकत्र गटात बसून एकत्र काही गोष्टी करणं, ह्याच्यातून मुलं जे शिकतात, एकमेकांची इंटरॅक्शन करून जे शिकतात, ते खूप मिसिंग होतं. तर त्यामुळे हा एक परिणाम त्याचा नक्की चांगला होईल जर शाळा पुन्हा सुरू होत असतील, तर मुलं एकमेकांशी इंटरॅक्ट करतील आणि शिकतील. दुसरं म्हणजे आपल्या एज्युकेशन सिस्टीममध्ये शिक्षण आणि शिकवणं याच्यावरती खूप मोठा भर आहे. तर त्यामुळे एकूणच सेल्फ स्टडी हा विषय आपल्याला शिकवला जात नाही, आणि त्यामुळे घरी बसून आपला आपण अभ्यास करायला पाहिजे, हेही मुलांना, बऱ्याच मुलांचं मिस आउट झालेलं आहे. तर मला असं वाटतं की ह्या पॅन्डेमिकचा एक, म्हणजे या ऑनलाईन एज्युकेशनचा किंवा या सगळ्या परिस्थितीचा एक, आपण त्याच्यातनं एक शिक्षण असं घेऊ शकतो की आपण मुलांना सेल्फ स्टडी टेक्निक्स ह्याच्या पुढे आवर्जून शिकवावी, जेणेकरून ती पुढेही अशा प्रकारच्या सिच्युएशन्सना आणि अदरवाईज सुद्धा खूप अडॉप्ट करतील. हे 2 परिणाम झाले कॉग्निटिव्ह लेवलचे. भावनिक परिणाम तर मुलांवरती खूप झालेले आहेत. एकलकोंडेपणा बऱ्याच मुलांमध्ये आलेला आहे, लेथार्जी आलेली आहे, काही करावंसं वाटत नाही, मोटिवेशन नाहीये. टीनेजर्स मध्ये सुद्धा अँझायटीच्या आणि डिप्रेशनच्या केसेस वाढलेल्या आहेत. त्यामुळे कुठेतरी शॉर्टकट, म्हणजे आता ऑनलाईन परीक्षा आहे तर मी पुस्तक उघडून बसले तर काय हरकत आहे, आणि त्याच्यामध्ये त्यांना काही वाटत नाही, असाही एक परिणाम कुठेतरी दिसून येतो आहे, विच इज हार्मफुल पुढच्या गोष्टींसाठी. एक्झॅक्टली इट इज.
आणि काही मुलांमध्ये चंचलता वाढली आहे. एक तर सतत स्क्रीन समोर असल्यामुळे काहीतरी सतत घडलं पाहिजे ह्या दृष्टीने मुलांमध्ये ते शांतपणे काही करणं किंवा नीट व्यवस्थित वाचन करून त्याच्या नोट्स काढणं हाही विषय कमी झाल्यामुळे त्यांना खूप जास्त चंचलता वाढलेली आहे. त्यामुळे अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर जे ADHD म्हणतो, तर त्याचे सुद्धा केसेस खूप जास्त प्रमाणात वाढलेले आहेत. काही मुलांनी त्यांच्या घरामध्ये जवळच्या व्यक्तींच्या डेथ्स पाहिलेल्या आहेत गेल्या 2 वेव्हज मध्ये. त्यामुळे लहान वयात त्यांना खूप गोष्टींना सामोरं जावं लागलेलं आहे. ते दुःख, ते ग्रीफ त्यांना सहन करावं लागलेलं आहे. त्यामुळे या सगळ्याचा परिणाम कुठेतरी खोलवर मुलांवरती झालेला आहे. आपण असं म्हणून चालणार नाही की शाळा सुरू झाली म्हणजे सगळं परत सुरळीत होणार आहे. या सगळ्याची मुलांच्या बाबतीत गरज आहे. जसं मगाशी पेटकर मॅडम म्हणल्या की त्यांच्या शाळेमध्ये मुलांचं आणि पालकांचं काउन्सिलिंग होतं आहे. ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे. सगळ्या शाळांमध्ये ते व्हायला हवं. कारण बरीचशी मुलं जी पूर्वी खूप उत्साहाने बोलायची ती आता एकदम अबोल झाली आहेत. काही मुलं थोडी जास्त अग्रेसिव्ह झालेली आहेत, चिडचिडी झालेली आहेत. त्यामुळे या सगळ्यांच्या बाबतीत काउन्सिलिंग आणि त्यांना नीट त्यांच्याकडे लक्ष देणं हे पुढच्या त्यांच्या डेव्हलपमेंटच्या दृष्टीने खूप आवश्यक आहे असं मला वाटतं. खूप आवश्यक आहे. नक्कीच. डॉक्टर साहेब, जसं आता गुंजनजी म्हणतायत की मुलं खूप लिथार्जिक झाली आहेत, काही डिप्रेस झाली आहेत, काहींमध्ये एन्झायटी वाढली आहे आणि आपण असं बघतो की साधारण हे प्रॉब्लेम हळूहळू सायकोसोमॅटिक कडे वळतात आणि मुलांमध्ये थोडेसे आजार वाढायला लागतात. अशी काही भीती तुम्हाला दिसतीये का की याचा लॉंग टर्म इफेक्ट मुलांवर काही होऊ शकतोय आणि त्याच्यासाठी म्हणून काही काळजी आपल्याला घेतली पाहिजे का? हो, ही आता गुंजन मॅडमनी सांगितलं त्याप्रमाणे सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहेतच मुलांमध्ये आणि त्याचा लॉंग टर्म इफेक्ट सायकोलॉजिकल आणि बिहेव्हिअरल डिसऑर्डर वरच नक्की होऊ शकतो. म्हणजे त्याचं प्रमाण जास्त प्रमाण वाढू शकतं. म्हणूनच ऍक्च्युली शाळा सुरू करणं गरजेचं आहे. हे सांगताना मी एक नेहमी सांगायचो की शाळा म्हणजे फक्त पुस्तकी शिक्षण देणारी जागा नाहीये. शाळेमध्ये मुलं एकमेकांसोबत राहतात, एकमेकांसोबत राहायला शिकतात, एकमेकांशी शेअर करायला शिकतात, एकमेकांशी भांडायला शिकतात, भांडल्यानंतर पुन्हा गळ्यात गळे घालून फिरायला आणि खेळायला शिकतात. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या लॅकिंग आहेत आणि म्हणूनच शाळा सुरू व्हायला हव्यात. हे सायकोलॉजिकल प्रॉब्लेम सायकोसोमॅटिक मध्ये नक्कीच कन्वर्ट होतात. आता सध्या जरी समजा तशी दिसत नसले तरी कालांतराने दिसतील आणि ते टाळायचं असेल तर शाळा सुरू करणं अत्यंत आवश्यक आहे. कारण ही ADHD समजा आता मॅडमनी त्याचा उल्लेख केला, तसे झाले किंवा एखादं मूल डिप्रेशन मध्ये गेलं घरातल्या काही वाईट घटनेमुळे, तर त्याला ते शेअर करायला कोणी नाहीये. त्याच्याशी त्या दुःखातून बाहेर येण्यासाठी, त्या वातावरणातून बाहेर येण्यासाठी त्याला कोणीच नाहीये. तो जर समजा शाळेत असता तर कदाचित त्या 2-3 तासात तो त्याच्या मुलांबरोबर, त्याच्या बरोबरीच्या मुलांमध्ये राहून खेळून ते दुःख विसरायला आणि त्याच्याबरोबर कोपअप करायला शिकेल. तर त्याच्यामुळे ही गोष्ट अत्यंत आवश्यक आहे की या सायकोलॉजिकल डिसऑर्डर्सला वेळीच ओळखून आणि ते टाळायचं असेल तर त्याचे लॉंग टर्म इफेक्ट टाळायचे असतील तर शाळा सुरू करणं आवश्यक आहे. तेच हे लॉंग टर्म इफेक्ट्स आपल्याला टाळावेच लागणार आहेत, कारण की आपण एका भावी पिढीचा इथे उल्लेख करतोय की ही मुलं मोठी होऊन शेवटी ही आपली पुढची नागरिक होणार आहेत. रिद्धिजी, जसं हे दोघंही म्हणतायत, गुंजनजी आणि जसं डॉक्टर साहेब म्हणतायत की मोस्ट ऑफ आवर सोशल बिहेवियर्स आर लर्नड एट स्कूल लेवल फॉर दिस यंग चिल्ड्रन. तो दे नो कि उनको किससे क्या शेयर करना है या किसी के साथ कुछ बात करनी है, हाउ टू एडजस्ट, हाउ टू कॉम्प्रोमाइज, हाउ टू कॉम्पीट, हाउ टू लर्न. हे सगळे जे सोशल बिहेवियर असतात ही मुलं शाळेमध्ये शिकतात. या 1.5-2 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्हाला काही असं वाटलं का की या मुलांच्या एज ग्रुपमध्ये विथ युअर चिल्ड्रन ऑर देअर फ्रेंड्स की याच्यामध्ये कुठेतरी त्यांच्या बिहेवियर मध्ये बदल झालाय आणि त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी आता वेगळं मॉडेल यांच्या बरोबर अवलंबावं लागेल? मुझे डेफिनेटली लगा कि बच्चों के बिहेवियर में चेंजेस आए हैं, क्योंकि एंड ये चेंजेस हैव नॉट बीन फॉर द बेटर, क्योंकि बच्चों को थोड़ा सा आई हैव स्टार्टेड सीइंग वो थोड़ा सा हेजिटेशन जो बच्चों को रहता है, थोड़ी हिचक लोगों से मिलने में. पहले कैसे हम बच्चे सोचते भी नहीं थे, दूसरे लोगों से मिलते जुलते थे, घुल मिल जाते थे. अब बच्चों में सिर्फ मेरे ही नहीं बाकी बच्चों में भी मैंने देखा है ये थोड़ा सा हेजिटेशन आ गया है, वो अपने अपने बबल्स में चले गए हैं.
तो जिन लोगों के साथ वो कंफर्टेबल है उनका वो सर्कल और भी छोटा हो गया है। तो वो जो आउटगोइंग और जो वो स्पॉन्टेनिटी थी वो मुझे फर्क दिखा है उसमें बच्चों में। एंड मतलब अक्रॉस द स्पेक्ट्रम में जब बच्चों को मिलती हूँ जनरली बच्चे थोड़े शाय अपने बबल में चले गए हैं और थोड़े हेजिटेंट हो गए हैं लोगों से मिलने में, लोगों से बातें करने में, बाहर जाने में, कि नहीं हमें बाहर नहीं जाना, हम घर पे ठीक है, हमारे रूम में ठीक है। वो सुनने में बहुत बुरा लगता है कि बच्चों को तो खेलना कूदना। आई विल अग्री विथ यू। मेरा एक एक्सपीरियंस मैं शेयर करती हूँ कि हमने एक बच्चों के साथ प्रोग्राम किया था कुछ 1-1.5 महीना पहले, जब स्कूल तब शुरू हो चुके थे। और वो प्रोग्राम में बच्चे बिल्कुल अपने बस्ते को लेके ऐसे बैठे रहे फॉर अबाउट एन आवर। एक भी बच्चा हिला नहीं, ना किसी ने मस्ती की, ना किसी ने कुछ पूछा, ना कुछ जानना चाहा। जैसे आए वैसे ऐसे हाथ पकड़ के बिल्कुल बैठे रहे। और मैं बहुत डिस्टर्ब हो गई, ऐसे तो बच्चे नहीं होते। किसी ने तो बदमाशी करनी चाहिए, किसी ने तो हिलना चाहिए, किसी ने तो पूछना चाहिए कि मैं बाथरूम के लिए जाऊं कि नहीं, और किसी ने खुशी दिखानी चाहिए कि मैं स्कूल से बाहर आया हूँ स्कूल टाइम में, वो एक्साइटमेंट दिखानी चाहिए। और ये सब लैकिंग था। और मुझे बहुत लगा कि बच्चों को अभी अगर स्कूल शुरू हो जाती है तो उनको सिर्फ ग्राउंड में खेलने दो। आय थिंक दे जस्ट नीड टू गो आउट अँड प्ले. मॅडम जेव्हा मी म्हणते की मुलांनी खरोखर फक्त ग्राउंड मध्ये खेळलं पाहिजे, आय अंडरस्टँड दॅट अकॅडमिक्स इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट अँड द टाइम फ्रेम इज व्हेरी शॉर्ट. आपण आता हे ऑलमोस्ट जानेवारी संपतोय आणि बाय मार्च फर्स्ट वीक फेब्रुवारी एंड तुमच्या एक्झामचं शेड्यूल लागणार आहे. काय वाटतंय तुम्हाला, मुलं तयार आहेत सगळं हे एक्झामचं प्रेशर घ्यायला? मुळात त्यांच्यावर एक्झाम प्रेशर आहे का इन अ नॉर्मल सेन्स, की आपण जे म्हणतो इफ देर इज अ मॉडरेट प्रेशर दे परफॉर्म बेटर? तर असे काही क्वेश्चन्स आपण बघू शकतोय का, की सगळ्याच आनंदी आनंद वाटतोय? नाही, जसं आता रिद्धीजीने सांगितलं का ते त्यांच्या बबल्सला होते, तर मला आय जस्ट वुड लाईक टू से दॅट ॲट अ स्कूल लेवल आम्ही याचा विचार केला होता. जेव्हा जस्ट 5th to 9th जेव्हा क्लासेस सुरू झाले, तर एक आठवडा 1 वीकच्या टाइममध्ये वी ओनली हॅड इंटरॅक्शन विथ चिल्ड्रेन. आम्ही टीचरांना सांगितलं होतं तुम्ही फक्त बोलायचंय, त्यांच्याशी क्लासरूम गेम्स खेळा, त्यांना ओपन व्हायला लागा. And it took little time for us. For 15 days we had to do all this, but slowly the children came up. Same way we have done this with our 10th standard madam, and for a week time before we started with the prelim, for a week time we took their guest lectures. They काय कोणी आम्ही guest lecture म्हणजे we did not call any outsider. It was I was speaking, my teachers were speaking daily with the children with online sessions, you know. आणि आम्ही त्यांना boost up केला अगोदर, you know, जेव्हा when we are thinking about their health, we should even think about what input should we give them. Okay, so we looked at it and we gave them lot of input. Time management कसं करायचंय, घाबरायचं नाहीये, what you know is important, your positiveness is important. Now you have to sit for 3.5 hours and write the paper. Because sitting is also one big challenge. So first paper they found it difficult, but now they are sitting, they are writing, they are completing the paper, and every day we are asking them to do meditation before the paper starts for 5 to 10 minutes. So we are cooling them little bit, we are relaxing them. And as a principal, I feel they are not in that stress. On the contrary, I am finding they are boosting up themselves, you know, and they are gaining confidence. म्हणजे आमच्याकडे response nearly 80 to 90% is prelim. So it's all hats off to the children. It is we who will show them the way, that way they turn. They very true, very true, very rightly said की we have to take the honor. आपल्याला ती जबाबदारी घ्यायला लागेल की मुलांना दिशा दाखवायला लागेल. आणि याच्यात मला वाटतं पालकांचा आणि त्याच्या बरोबरीने शिक्षकांचा रोल हा सगळ्यात महत्वाचा आहे. मला रादर असं वाटतंय की आता शिक्षकांचा रोल वाढणार आहे. आपल्याकडे असेही शिक्षक होते, आम्ही त्यांनाही सलाम करतो, की ज्यांनी अगदी लॉकडाऊनच्या काळात खेडोपाडी स्वतःचे वाहनं घेऊन, स्वतःची मोबाईल घेऊन मुलांना मंदिरांमध्ये गोळा करून सुद्धा डिस्टन्सिंग पाळून शिकवण्याचा प्रयत्न केला. वेगवेगळे इनोव्हेशन केले, वेगवेगळे एक्सपेरिमेंट केले, पण मुलांपर्यंत ते शिक्षण पोहोचवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आपण काही ग्रामीण भागात आम्ही अशाही बातम्या घेतलेल्या आहेत की जिथे आपण बघतो की शिक्षक हे पालकांपर्यंत पोहोचले.
त्यांनी ग्रामसभा घेऊन पालकांना ऍड्रेस केले आणि पालकांना सांगितलं की मुलांची तुम्ही कसं वागा, हे मुलांचा काय प्रॉब्लेम येतोय, त्यांना शिक्षणामध्ये कशी मदत करा. तर हे सगळं जण शिक्षक करतायत, त्यांच्या परीने ते करतायत. सिच्युएशन एक बॅरियर आहे हे आपल्याला समजतंय. गुंजनजी, काय आता तुम्ही सांगाल की इथून पुढे आता शाळा तर सुरू झाल्या आहेत, मुलं यायला लागली आहेत आणि आता आल्या आल्या परीक्षा आहे आणि परत सुट्टी आहे, म्हणजे हा जो आयाराम गयाराम आओ जाओ हा खेळ परत थोडासा सुरूच राहणार आहे. तर या सगळ्यामध्ये पालकांनी काय करावं, शिक्षकांनी काय करावं आणि मुलांनी कसं सांभाळावं स्वतःला, एकंदरीतच आपली मनस्थिती चांगली ठेवण्यासाठी. जसं तुम्ही आयाराम गयाराम म्हणलात तसं ते चालूच आहे की सुरुवातीला आधी ऑनलाईन, मग परत ऑफलाईन, मग परत ऑनलाईन, मग ऑनलाईन ऑफलाईनचं कॉम्बिनेशन, अशा बऱ्याच गोष्टी आपण ट्राय करून बघितलेल्या आहेत आणि ते आवश्यकही होतं. पण आता जेव्हा शाळा सुरू होणार आहे तर तेव्हा मुलांवरती खूप अकॅडमिकचं प्रेशर, ऍटलिस्ट लहान मुलांवरती, की त्यांच्यावरती खूप अकॅडमिक्सचं प्रेशर असू नये असं वाटतं. कारण त्यांना मुळातच या सगळ्या भावनिक जे काही चेंजेस त्यांच्यामध्ये झालेत ना, तर त्याच्यातून त्यांनी बाहेर येणं, त्याच्यातून त्यांनी पुन्हा नव्याने मैत्री एस्टॅब्लिश करणं. मग अशी रिद्धी म्हणाली तसं की मुलांना एकमेकांशी बोलायला सुद्धा आता भीती वाटायला लागलेली आहे. अगदी छोटी छोटी मुलं पण घाबरून गेलेली आहेत मिक्सअप होण्यासाठी. तर त्यामुळे त्यांना ते पुन्हा वातावरणात त्या जाणं आणि मनाने एकमेकांशी जोडलं जाणं हे जास्त महत्वाचं आहे आधी. तर त्यामुळे त्याचं अकॅडमिकचं खूप प्रेशर इनिशियली त्यांच्यावर देऊ नये पालकांनी आणि शिक्षकांनी सुद्धा, असं मी सजेस्ट करेन. जी मोठी मुलं आहेत तर ती बऱ्याच दिवसामध्ये जे काही ऑनलाईन एज्युकेशन चालू आहे त्याच्याशी त्यांनी नक्की अडॉप्ट करून घेतलेलं आहे. तर त्यामुळे ती तसंही शिकतायत आणि त्यांना माहितीये की हे शिकणं आपल्यासाठी हे अकॅडमिक्स आवश्यक आहे. तर त्यामुळे त्यांच्यासाठी वेगळ्या पद्धतीने त्यांना थोडंसं मार्गदर्शन देता येऊ शकेल की कुठल्या विषयात ती कमी पडतायत, कुठे त्यांना थोडंसं बूस्ट केलं पाहिजे, काय नवीन त्यांना शिकवलं पाहिजे, या दृष्टीने शिक्षक नक्की मदत करू शकतात. पण एकूणच मला असं वाटतं आता की ह्या सगळ्या पॅन्डेमिकमध्ये पालकही बऱ्यापैकी शिकलेले आहेत की आता खूप प्रेशर देऊन पूर्वीसारखं की हा क्लास आहे, तो क्लास आहे, ही शाळा आहे, हे करायचे ते करायचे, इतक्या जास्त प्रेशर मुलांना देणार नाहीत अशी नक्की आशा आहे आणि ते तसं देऊ नये. आणि एकूणच पण याचा अर्थ असा नाहीये की मुलांना खूपच मोकळं सोडावं आणि त्यांना जे करायचे ते करू द्यावं. मला फक्त एवढं वाटतं की ह्या ऑनलाईन ऑफलाईन ह्या सगळ्यामध्ये आपण जे शिकलो आहोत ना सगळेच मिळून, की म्हणजे काही शिक्षण व्हिडिओच्या माध्यमातून जास्त चांगलं देता येतं, काही शिक्षण तुम्हाला म्हणजे समोर बसून शिकवणं जास्त योग्य असतं, काही वेळेला ऍक्टिव्हिटीज देणं मुलांना हे जास्त उपयोगी पडू शकतं. तर ह्या सगळ्याचा एकत्रित वापर आता आपल्याला करता येऊ शकेल शिक्षणासाठी. म्हणजे केवळ आतापर्यंत जसं म्हणजे पॅन्डेमिकच्या आधी जसं चालू होतं बऱ्याचशा ठिकाणी की लेक्चर चालू आहेत आणि मुलं ऐकतायत किंवा नोट्स शिक्षक डिक्टेट करतायत आणि लिहून घेतायत, अशा पद्धतीचं जे चालू होतं, तर त्यापेक्षा आता आपल्याला खूप इनोव्हेटिव्ह मार्ग सुदैवाने कळले आहेत. म्हणजे या पॅन्डेमिकचा एक काय म्हणता येईल पॉझिटिव्ह इफेक्ट म्हणून आपल्याला नवीन मार्ग कळलेले आहेत. तर त्याचा आपल्याला कॉम्बिनेशन मध्ये पुढे शिक्षणासाठी नक्की उपयोग करता यावा असं वाटतं. कारण मुलं खूप छान शिकतील या सगळ्या वेगवेगळ्या माध्यमातून. आणि शिक्षकांशी जो कनेक्ट आहे मुलांचा, तर शिक्षकांनी फक्त शिकवणारं असं असण्यापेक्षा मेंटॉरची भूमिका जास्त करावी याच्या पुढे असं वाटतं. कारण बऱ्याचदा असं असतं, आपल्यालाही लहानपणीचं आठवतं की एखादा विषय आपल्याला आवडत असतो कारण त्या विषयाचे शिक्षक आपल्याला आवडत असतात. त्यामुळे ते शिक्षकांचं जे आवडणं आहे ना त्यातनं मुलं विषय जास्त चांगला शिकणार आहेत. तर त्यामुळे हे आपण आता पुढे न्यायला पाहिजे सगळ्यांनी. डेफिनेटली डेफिनेटली. तर जाता जाता एक शेवटचा प्रश्न आता आपण घेऊयात की मुलांचं तर झालं आणि त्यांच्या भावनिक गरजा काय आहेत, त्यांचे शारीरिक गरजा काय आहेत, त्यांच्या बौद्धिक गरजा काय आहेत आणि अकॅडमिक गरजा काय आहेत, या सगळ्यावर आपण चर्चा केली. आता दुसरी डिमांड आहे जी समाज स्तरावरनं येते ती की आता जर का शाळा सुरू होत आहेत तर कॉलेजेसचं काय, मोठ्या मुलांनी कॉलेजला जावं, ती कॉलेजेस सुरू व्हावी का काय व्हावं? एक डॉक्टर म्हणून तुमचं काय म्हणणं आहे? ऍक्च्युली शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि महाविद्यालय सुरू करण्याचा घेतला नाही. मी सुरुवातीला सांगितलं की टीका करायची नाहीये कोणावर आपल्याला म्हणून, पण हा निर्णय मुळात अतिशय विरोधाभासी वाटतो मला.
कारण आपल्याकडे बघा 18 वर्षाच्या पुढच्या सगळ्यांचं व्हॅक्सिनेशन चालू झालेलं आहे. आता 15 ते 18 वयोगटाचे 3 जानेवारीपासून सुरू झालेलं आहे. तर महाविद्यालयीन जो काही गट आहे त्या गटातल्या मुलांचं व्हॅक्सिनेशन सुरू झालं म्हटल्यावर तर ते महाविद्यालय सुरू करायला काहीच भीती असायचं कारण नाही. शाळेतल्या मुलांचं ठीक आहे, आता कदाचित 12 ते 15 या वयोगटात सुद्धा थोड्या दिवसात चालू होईल आणि कदाचित 2 ते 14 वयोगटातल्या सुद्धा ट्रायल्स पुढच्या 6 महिन्यामध्ये कम्प्लीट होतील. त्यामुळे महाविद्यालय सुद्धा सुरू करावे, शाळा सुरू तर कराव्यात. त्याचा एक मुद्दा आणखीन म्हणजे ह्या प्रश्नाशी संबंधित नाही पण एक इनपुट म्हणून मला असं द्यावं असं वाटतो की शाळेमध्ये जे काही आपण काय काय शिकतात मुलं याच्याविषयी चर्चा झाली, तर ह्या परिस्थितीत आता पॅन्डेमिकच्या पार्श्वभूमीवर जेव्हा आपण शाळा सुरू करू, आता पेटकर मॅडमने सांगितलं की त्यांनी शाळेमध्ये काय काय तयारी केलेली आहे, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर हे, तर याच्यातून एक खूप मोठी गोष्ट ही मुलं शिकतील की डिझास्टर मॅनेजमेंट काय करायचं आहे. की असे जर काही गोष्ट घडली तर त्याच्यासाठी घरात बसून राहायचं नाहीये, त्याच्यासोबत कशा पद्धतीने वागायचं ही एक खूप मोठी गोष्ट मुलं शिकणार आहेत. हा पण त्याच्यातला अशा दृष्टिकोनातून बघितलं तर नक्कीच पालकांची पण भीती कमी होईल असं मला वाटतं. निश्चित जसं तुम्ही सगळे म्हणताय त्या एकंदरीत पॅन्डेमिकचे काही अननोन पॉझिटिव्ह साईड इफेक्ट असं आपण म्हणूया की जसं म्हणाल्यात गुंजनजी की मुलं अडॅप्टेबल झाली आहेत, खूप जास्त समजदार झाली आहेत, सिच्युएशन समजू शकतायत आणि कुठेतरी या अडॅप्टेबिलिटीचा त्यांना त्यांच्या पुढच्या आयुष्यात निश्चित फरक किंवा फायदा होऊ शकेल. असंही त्या म्हणतायत की टीचिंग मेथड या आपल्याला आता नवीन अपॉर्च्युनिटीज ओपन झालेल्या आहेत आणि त्याचा सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने अवलंब करता येईल. पालक आणि शिक्षकांचा रोल तर हा निश्चितच महत्वाचा आहे. तो आधी होता, पॅन्डेमिकमध्येही होता आणि याच्या पुढेही राहणार आहे. आणि मला असं वाटतं की शिक्षक त्यांच्या परीने आणि पालक त्यांच्या परीने या मुलांना सांभाळणं आणि त्यांना मोठं करणं, वाढवणं याच्यात त्यांचा वाटा हा निश्चितच देतील. आणि जसं डॉक्टर तुम्ही म्हणताय की आता महाविद्यालय सुरू करायला हरकत नाही, शेवटी आपल्याला या पॅन्डेमिक बरोबर हे एपिडेमिक होऊन त्याच्याबरोबर जगायला शिकायचं आहे आणि ते जगायला शिकताना सक्षम होऊन भीती न बाळगता आपल्याला येईल त्या डिझास्टरला तोंड द्यायला लागेल. ते नेहमीच इतकं वाईट असेल असं नाही, पण तरी सुद्धा येईल त्या परिस्थितीमध्ये आपल्याला या पॅन्डेमिकनी उभं राहायला शिकवलंय एवढं मात्र निश्चित. सगळ्या विद्यार्थ्यांना, शाळेत येणाऱ्या आणि आता आपण होपफुली कॉलेजमध्ये सुद्धा येणाऱ्या या सगळ्या विद्यार्थ्यांना आपण खूप शुभेच्छा देऊयात. तुम्ही सगळेजण या खड्ड्यात सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार, धन्यवाद.